सुंदरबनच्या जंगलात लाडू चिमणीताई आकाशात उंच उंच उडत होत्या. त्यांचे बंटी बबली आता मोठे झाले होते. घरची काळजी नव्हती, त्यामुळे त्यांनी ठरवलं होतं जेवढं शक्य होईल तेवढं उंच उंच आकाशात उडायचं. त्यामुळे आपल्या पंखांना ताकद येईल, आपलं मनोधैर्य वाढेल, म्हणून त्या रोज उंच उडायच्या. जेवढी जास्त भरारी उंच घेता येईल तेवढ्या त्या उंच जायच्या. असेच एकदा त्या आकाशात उंच भरारी घेत होत्या. काय झालं, अचानक आकाशात काळे ढग जमले आणि जोराचा वारा सुटला आणि पाऊस पडू लागला. लाडू चिमणीताई खाली आल्या. त्या काय म्हणाल्या, अशा पावसात वाऱ्यात प्राण्यांची पक्ष्यांची धावपळ होत असेल, कोणी अडचणीत असेल तर त्याला आपल्याला मदत करता येईल, म्हणून त्या खाली आल्या आणि जंगलातनं फिरू लागल्या. तर त्यांनी बघितलं एका झाडाखाली गुट्टू ससेबाऊंचा छोटा पिट्टू रडत बसला होता. त्या गेल्या त्याच्याजवळ. अरे पिट्टू, का रडतोस? काही नाही ग लाडू मावशी, पाऊस जोरात पडत आहे आणि रस्त्यात चिखल झालाय, वरून पाऊस येतोय, मला घरी जायचंय, मी घरी कसं जाऊ? मग लाडू मावशी म्हणाली, घाबरू नको पिट्टू, मी तुला तुझ्या घरी नेऊन सोडते. मग लाडू चिमणीताईने पिट्टूला त्याच्या घरी सोडले. घरी सोडल्यावर पिट्टूला खूप आनंद झाला. मग लाडू मावशी परत जंगलात फिरत गेल्या. परत गेल्यावर त्यांनी काय बघितलं, एक जितू कासव दादांचा छोटा मितू चिखलात अडकला होता. भोवतीने सगळ्या त्याच्या चिखल होता. मग लाडू चिमणीताई तिथं गेल्या. अरे मितू, कसा अडकला चिखलात? मग तो म्हणाला, लाडू मावशी काय सांगू, अगो मी पाण्यातनं बाहेर आलो आणि पावसाला सुरुवात झाली, म्हणून मी घाबरून इकडे आलो आणि इथं बघ कसा चिखल झाला, यात माझे पाय अडकलेत. घाबरू नको. मग लाडू चिमणीताईने काय केले, आपल्या पायाने सगळा जितूच्या पाया भोवतीचा चिखल बाजूला केला आणि मितूला बाहेर काढले. मितू आपल्या सरोवरात निघून गेला. पुढं मग परत लाडू चिमणीताई जंगलातनं फिरायला लागल्या. तर त्यांना काय दिसलं, साळू चिमणीताईची छोटीशी चिट्टी खाली पडली होती झाडावरनं. मग त्या चिट्टीजवळ गेल्या. अगं चिट्टी, कशी पडलीस, काय झालं तुला? मग ती चिट्टी म्हणाली, लाडू मावशी काय सांगू, अगं मी पाय घसरून घरातनं पाय घसरून खाली पडले. ठीक आहे, घाबरू नको, चल मी तुझ्या पंखांना चोचीने धरते आणि घरात पोच करते. मग लाडू चिमणीताईने तिच्या चोचीला पंखाला चोचीने धरलं आणि तिला घरात नेऊन ठेवलं. अशा तऱ्हेने लाडू चिमणीताईने सगळ्या पक्ष्यांना मदत केली आणि ती जंगलातनं फिरू लागली लाडू चिमणीताई. पण आता थोड्या वेळाने पाऊस थांबला, ऊन पडलं. सगळे प्राणी पक्षी आपापल्या घरात सुरक्षित जाऊन बसले. सगळ्यांना आनंद झाला. मग लाडू चिमणीताई आपल्या घराजवळ गेल्या. बघत्या तर सगळे पक्षी प्राणी त्यांच्या घराजवळ थांबले होते. लाडूने विचारले, अरे हे काय, तुम्ही कसे काय इथे जमला? मग सगळे म्हणाले, लाडू चिमणीताई तुझा आभार मानायला आलोय आम्ही, कारण एवढा मोठा पाऊस पडत असताना तू तुझ्या घरात येऊन बसली नाहीस. असल्या मोठ्या पावसात आमच्या बाळांना वाचवलं, संकटात तू मदत केली, म्हणून तुझे खूप खूप आभार. सगळे पक्षी प्राणी म्हणाले. लाडूला खूप आनंद झाला. मग लाडू चिमणीताई काय म्हणाली, अरे मी घरात बसून काय करणार होते, जंगलात एवढा मोठा पाऊस वारा होता, अशा वेळेला सगळ्या प्राण्यांना अडचणीत असलेल्यांना वाचवणं माझं कामच होतं, ते मी केलं, यात मी काही मोठं केलं नाही आणि ते करणं महत्त्वाचं होतं. हे लहान लहान छोटे पक्षी प्राणी संकटात पडले, त्यांना काय समजणार, म्हणून मी त्यांना मदत केली. असं म्हटल्यावर सगळे प्राणी पक्षी म्हणाले, हो खूप खूप तुझं अभिनंदन लाडूताई, अशीच तू मदत आम्हाला करत जा, आम्हाला तुझ्याबद्दल खूप आपुलकी वाटते. मग लाडू चिमणीताई म्हणाल्या,
होय रे, मलाही आपल्या जंगलाबद्दल आपुलकी आहे, प्रेम आहे, माया आहे, म्हणून मी हे धाडसाने हे सगळे करते आणि करणं माझं कामच आहे. जेवढे उंच उडता येईल, पंखात बळ येईल ते मी बघते, कारण ते बळ, ते उंच उडणं माझं आपल्या जंगलवासियांना संकटात मदत करण्यासाठी आहे. पंखात ताकद आली की मी तुम्हाला खूप खूप मदत करणार. असले म्हणल्यावर सगळे प्राणी पक्षी लाडू चिमणीताईला धन्यवाद देऊन आपापल्या गुहेत निघून गेले. हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आजीच्या गोष्टी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.